जय हिंद मित्रांनो, मी वैभव माळोदे, LIC एजंट आणि फायनान्शियल ॲडवायझर. LIC पॉलिसी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? खूप जण भेटले की मला म्हणतात, सर मला पॉलिसी करायची, मला LIC करायची. सांगण्याचा उद्देश असा आहे, पॉलिसी म्हणजे मराठीत याला म्हणतात करार. ॲग्रीमेंट कोणाबरोबर? LIC बरोबर. LIC ही काय आहे? ही सरकारी कंपनी आहे ज्या इन्व्हेस्टमेंटला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गॅरंटी आहे. फक्त याच्यामध्ये बचत करायची आपल्याला. त्याच्यामुळे आपला इन्शुरन्स चालू राहतो, बचतही होते आणि आपल्याला रिटर्न्सही मिळतात, म्हणजे परतावाही मिळतो. आता कोणती पॉलिसी असू द्या, पॉलिसी म्हणजे करार म्हणलं की त्याच्या टर्म्स कंडिशन आल्यास, त्याचे नियम आणि अटी ह्या आल्यास, पॉलिसी करण्यापूर्वी ह्या नियम आणि अटी प्रत्येक कस्टमरला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला हा प्लॅन, जो कोणता प्लॅन असेल, LICचे खूप काही प्लॅन आहेत आणि सर्वच प्लॅन खूप छान आहेत. कस्टमरची गरज काय आहे, भविष्यातील त्यांची मोठी समस्या काय आहे, त्यांच्यासाठी त्यांना पैसा कसा उपलब्ध करून देता येईल याचा अभ्यास एजंटनं करावा आणि त्यानुसार त्यांना प्लॅनिंग करून द्यावं. त्याचबरोबर पूर्ण प्लॅन समजावून सांगण्यात यावा, त्याच्या टर्म्स कंडिशन सांगण्यात याव्या. ह्या गोष्टी सगळ्या जर कस्टमरला मान्य असेल तर आपण काय करतो, कस्टमरचा LIC ऑफ इंडिया बरोबर करार ॲग्रीमेंट करून देतो, मग त्याला म्हणतो आपण पॉलिसी करून देतो. पॉलिसीप्रमाणे सर्व परतावा, इन्शुरन्स, त्याच्यानंतर मधामध्ये लोन, ह्या सर्व सेवा LIC तुम्हाला उपलब्ध करून देते. LIC संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तुमचा LICचा कोणताही प्लॅन असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल स्टेटस जाणून घ्यायचं असेल, त्याची जानकारी घ्यायची असेल, तर तुम्ही माझ्याशी निसंकोच संपर्क करू शकता. मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहिती देतो. माझं प्रॉपर गाव पानेवाडी आहे. मी जालना शाखेमध्ये काम करतो आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा मी काम करतो आहे. आणि लवकरच मी NRI बरोबर सुद्धा काम करण्याच्या तयारीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या माझ्या ज्ञानाचा फायदा घेऊ शकता. धन्यवाद. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. एक जणाचा डाऊट्स आलेला आहे की प्लॅन माहिती नसेल तर काय करायचं. तर सिंपल आहे, आधी सविस्तर माहिती घ्या आणि त्याच्यानुसार डिसिजन घ्या, कारण एकदा डिसिजन घेतला त्याच्यामध्ये काही चेंज करता येत नाही. ओके. धन्यवाद.